सो मिरची प्लसच्या आमच्या ऑडियन्सेस बरोबर दिस अँड दॅट फार महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि मी आता ह्या 3 महानुभावांबरोबर हा गेम खेळताना मला स्वतःला थोडं नर्वसनेस आलं आहे, कारण मी ज्या चित्रपटांची नावं निवडलीत त्या नावांमध्ये काही विवादास्पद नावं आहेत, तर तिघं जर रागवून मला मारलं नाही म्हणजे पुरे. इंट्रोडक्शन करायची गरज नाही माझ्याबरोबर. स्नेहलताई तरडे, प्रवीण तरडे आणि द लेजंड मोजो आम्ही प्रेमाने म्हणतो, मोहन जोशी साहेब. तिघांचं स्वागत आहे, सहर्ष स्वागत स्टुडिओमध्ये आणि ह्या गेममध्ये. म्हणजे हा इंटरव्ह्यू आधी खेळलेला गेम, म्हणजे इंटरव्ह्यूवरती मी तुम्हाला सांगेन ह्याचे काय प्रभाव झाले. तर दिस अँड दॅट म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला चित्रपटांची नावं बोलीन. आणि आता तुम्ही तिघं सुपरस्टार झाले आहेत महाराष्ट्राचे, म्हणून तिघांनी पटकन असं कन्सल्टेशन करायचं आणि चित्रपट निवडायचं. रेडी? तिघं 2 दिग्गजांच्या मध्ये बसली. हो, तुमचं पण तुमचं. आता तुम्ही दिग्गज होण्याच्या लाईनीत आम्हाला टाकलं माग. ज्यांनी देऊळबंद 2 पाहिले त्यांना कळलं याचं काय अर्थ येते. तर वी बिगिन. म्हणजे आम्ही टीमने असं विचार केला, माझे प्रोड्युसर कार्तिकाने मी सर्वात वरती नाव नटसम्राट घेतलंय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर आवडलं नाही तर म्हणा. सो बिटवीन नटसम्राट आणि सैराट सिलेक्ट करा एक चित्रपट. तिघं. मी नटसम्राट. नटसम्राट. ऑल 3 गो विथ नटसम्राट. ओके, नटसम्राट अँड सैराट. बिटवीन नटसम्राट आणि श्वास. श्वास. नटसम्राट. नटसम्राट. श्वास. आईला कन्फ्युजन आहे. हा, आता कन्फ्युजन झालेलं आहे थोडं. आता श्वास आणि नटसम्राट मध्ये लढाई आहे, बरोबर? नटसम्राट आणि श्वास. पुन्हा तिघांवर प्रश्न, कोणतं सिलेक्ट कराल? नटसम्राट. स्नेहलताई. नटसम्राट. दादा? दोघं माणूस म्हणून मला सो अभी के हिसाब से नटसम्राट इज लीडिंग बिटवीन नटसम्राट आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी. हे मला माहितीच होतं हे विवादास्पद होणार आहे. नाही, माझ्याकडे नटसम्राट. नटसम्राट. स्नेहलताई काय म्हणताय? मोजो. हरिश्चंद्र फॅक्टरी. मग हरिश्चंद्राची फॅक्टरी मीन्स येस. कारण तिघांमध्ये 2 मी का नाही बोललो, कारण मी त्या पिक्चर मध्ये आहे. ठीक आहे. बिटवीन हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि जोगवा. जोगवा. हरिश्चंद्राची फॅक्टरी. हरिश्चंद्र फॅक्टरी. पुन्हा हरिश्चंद्राची फॅक्टरी पुढे निघालाय. बिटवीन हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि मुळशी पॅटर्न. ज्यांना माहित आहे मी का हसलंय. मी मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न. ओके, मुळशी पॅटर्न. तिघं मुळशी पॅटर्न. मोजो पण मुळशी पॅटर्नला वळले. बरं आहे बाबा. बिटवीन आता हे इझी असणार आहे ऍक्च्युली. मी हा नायक या चित्रपटाचा मी उल्लेख नाही घेतला पाहिजे होता, पण तरी घेतोय. मुळशी पॅटर्न आणि शाळा. मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न. है ना, क्लिअर आहे हे. मीही मुळशी पॅटर्न. शाळा इज अ ग्रेट मूवी. ही आहे बरं का ते सिनेमा. माहिती आहे मला, म्हणून म्हटलं थोडं विवादाचं. आता बिटवीन मुळशी पॅटर्न अँड मारणार आहे मला आता. मुळशी पॅटर्न अँड धर्मवीर. अरे बाबा, आता सगळं धमाल होणार आहे बरं का. आता पहिलं नाव आहे का? हा, मुळशी पॅटर्न आणि धर्मवीर. हा, मुळशी पॅटर्न. हो, काय आश्चर्य आहे. मला आश्चर्य झालेलं आहे. मुळशी पॅटर्न धर्मवीर मध्ये मुळशी पॅटर्न. धर्मवीर 1 का 2? एक ऑफकोर्स. मुळशी पॅटर्न माझ्यामध्ये मुळशी पॅटर्न. ओके, मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न. मला धर्मवीरसाठी मी पण आता 2 मुळशी पॅटर्न कडे वळलेले आहेत त्याच्यामुळे. पण हा प्रश्न मी इंटरव्ह्यू मध्ये विचारणार आहे की मुळशी पॅटर्न आणि धर्मवीर 1 मध्ये प्रवीणने मुळशी पॅटर्न का सिलेक्ट केलं. विल कम टू दॅट. तुम्ही इंटरव्ह्यू बघा माझा नंतर. आता मुळशी पॅटर्न जिंकलेलं आहे. मुळशी पॅटर्न आणि देऊळ बंद 1 विचारून प्रवीण विचार करा. मुळशी पॅटर्न. काय बोलताय काय? मोजो आता ऍज डिसेन्सी सिलेक्ट करतायत, म्हणजे महान कलाकार आहेत म्हणून ते ही बिलीव्ह इन त्याग. काय कामं केली. नाही, ऍब्सोल्युटली. मुळशी पॅटर्न आणि देऊळ बंद मध्ये मुळशी पॅटर्न. हे माझं असं माझ्या हृदयाचे स्पंदन वाढायला लागलीत. माझी चूक तर नाही झाली ना. मुळशी पॅटर्न आणि अशी ही बनवा बनवी. मुळशी पॅटर्न माझं. मुळशी पॅटर्न. अरे बापरे. अरे मुळशी पॅटर्न इतका मोठा चित्रपट ठरलाय माहिती नव्हता मला. ओके, बिटवीन मुळशी पॅटर्न आणि आता मी पूर्ण असं पेज पलटून म्हणजे दादासाहेब फाळकेंच्या 100 वर्षाच्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मागे गेलोय. मुळशी पॅटर्न आणि सामना. मुळशी पॅटर्न आणि सामना. मुळशी पॅटर्न. हो, मी खूप लहान होते सामना. चला, मी जन्मालाच नव्हतो आलो, पण ज्यांनी सामना पाहिलेला नाही त्यांनी सामना बघितला पाहिजे. मराठीची जर 100 म्हणू प्रवीण, 100 सर्वश्रेष्ठ चित्रपट ओव्हर द इयर्स असतील त्यांच्यामधून एक सामना आहे. पण मुळशी पॅटर्न त्याच्याही वरती ठरलेला आहे. आणि आता कॉम्पिटिशन थोडं वाढणार आहे. बिटवीन मुळशी पॅटर्न अँड दुनियादारी. मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न. ओके, इथे नो विवाद. आणि आता लास्ट प्रश्न, बिटवीन मुळशी पॅटर्न आणि देऊळ बंद 2. सगळे वैतागलेत. मला वाटलेलंच की इथे होणार वेळ. मुळशी पॅटर्न आणि देऊळ बंद 2. मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न. प्रवीण. मुळशी पॅटर्न.
दळवंद 2. नाही पण आय थिंक वी नीड टू क्लॅप. म्हणजे मुळशी पॅटर्न हा चित्रपट का इतका सुंदर आणि का इतका धमाल आहे आणि अजरामर ठरणार आहे. म्हणजे माझ्या वयामध्ये मी म्हणू नाही शकणार अजून पण तू अजरामर. असं करायला नव्हतं पण पाहिजे रे. हे आम्ही- म्हणजे आम्हालाच कन्फ्युज करून टाकलं. त्या गेमचा अर्थच ते आहे म्हणून दिस ऑर दॅट. दोन्ही सिनेमे शेतकऱ्यांवरच आहेत पण हो. त्याच्यात तो सो मुळशी पॅटर्न विन्स. आत्ताच्या हिशोबाने मुळशी पॅटर्न म्हणजे प्रवीण दर्डेने केलेल्या सर्व चित्रपटांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि ह्या आमच्या या गेममध्येही सर्वश्रेष्ठ. जय हिंद, जय महाराष्ट्र.